आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत। एकंदरीत सर काय सांगाल, आज एकनाथ शिंदे साहेबांचा रोड शो आपण रोहा नगरीमध्ये आयोजित केलेला आहे। रोहा म्हणजे बघितलं तर सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच रोहामध्ये आपण रोड शोचं आयोजन केलेलं आहे। यामागचं मुख्य कारण काय? मुख्य कारण काय नाही आहे, आम्ही इथं आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेना आमची युती आहे, त्या युतीमधले आम्ही उमेदवार उभे केले आणि त्यांच्या प्रचारार्थ स्वतः एकनाथ शिंदे साहेब इथे येत आहेत आणि आमचे तालुका प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख, आमचे सर्व पदाधिकारी, शहर प्रमुखांसहित आणि आत्ता आमचे इथे आलेले आमदार म्हणजे आम्ही दोघे जण रोहा बदलायचं ठरवलेलं आहे आणि करता हे सगळं आहे। साहेबांना आम्ही विनंती केली, साहेबांनी लगेच होकार दिला। चिपळूणला जाणार आहेत पुढे आणि जाता जाता बोलले इथे एक रोड शो करून मग पुढे जातील। आणि आज गेले अनेक वर्ष जी लोक वाट पाहत होती ती आज वेळ आलेली आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे, कारण आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत, लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे। असं कोणाला काय वाटू नये की फक्त इथं मक्तेदारी आमचीच आहे, असं कोणी काय समजू नये, कारण कधी कधी अनपेक्षित अदलबदल होत असतात, निकाली अनपेक्षित लागत असतात। आम्हाला असं वाटतंय या सगळ्या मंडळींना की रोह्याचा निकाल हा अनपेक्षित असणार आहे आणि तो शिवसेनेच्या बाजूने असणार आहे। इकडे दहावीश्वर मंदिर, तिकडे वीरेश्वर मंदिर, दहावीश्वर मंदिरामध्ये येऊन शपथ घ्यावी आपण असं म्हटलं होतं दहावीर महाराजा मंदिरामध्ये, आणि तिथनंच रोड शोचं आयोजन आहे। म्हणजे आज काय होईल, शपथ वगैरे काय? शपथ तर आम्ही कधी ठरवली, आता परवा हरिहरेश्वरला गेलो होतो, सांगितलं आता दहावीर महाराजांना जातोय, संध्याकाळी आमच्या वीरेश्वर महाराजांना। आम्ही जे बोलतो ते करतो, आम्ही उगाच तोंडाची वाफ, तोंडाची हवा घालवत नाही आहे, कारण आम्हाला कल्पना आपल्याला काय बोलायला पाहिजे काय नाही। लोकांनी उगाच आम्हाला स्वीकारलं आहे का? आणि वस्तुस्थिती आम्ही वस्तुस्थितीला सामोरे जाणारी लोक आहोत। आम्ही चुकीचं शक्यतो बोलत नाही, बोलणार नाही आहे। जे वस्तुस्थिती ती आहे। आता ठीक आहे, काही लोकांकडं काय नसतं त्यावेळेला मग त्याने काहीतरी शोधाशोध करायची असते। आम्ही ते जे आव्हान दिलं ते आम्ही स्वीकारलेलं आहे ना, की आम्ही असं काय पळ काढत नाही ना मैदानातून। आम्ही लढणारे लोक आहोत, रडणारे नाही आहेत आणि बाळासाहेबांचे खंदे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आम्ही काम करतोय। गोवा मार्गे आपण गुवाहाटीला गेलात अशी देखील टीका काल झाली। सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो, तुम्हाला चुकीचं सांगितलं, त्यांना कदाचित माहिती नसेल। आम्ही मुंबई टू सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा, गोवा ते मुंबई असं आहे। त्यांना जर कोणाला माहिती नसेल तर परत नीट सांगा। आणि आम्ही गेलो ते चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या आणि वाईट कामासाठी गेलो नाही। आम्ही हे सगळं केल्यामुळेच हे सगळं रामायण महाभारत घडलं, हे सगळ्यांना ज्ञात आहे, हे आम्ही कशाला सांगायला पाहिजे। जो काय उठाव केला एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये आम्ही लगेच सगळे समाविष्ट झालो आणि पाहिलं की देशामधला हा सगळ्यात वेगळा आणि मोठा उठाव होता। काही लोकांना पचनी पडला नसेल, आता काही लोक टीकाटिप्पणी करतायत, करू द्या, पण ते पण सामील झाले ना नंतर आमच्याबरोबर, आमच्या युतीमध्ये ते पण सामील झाले। जर तुम्हाला पचत नव्हता, पटत नव्हता तर कोणी तुम्हाला सांगितलं होतं सामील व्हायला? 1-1.25 वर्षांनी तुम्ही आमच्याबरोबर सामील झालात, हे काय विसरले का लोक? रोहाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो तुम्ही चोरलेला आहे, त्यांचा उमेदवार असा आरोप। अनेक ठिकाणी अशा चोऱ्या होत असतात, पण आम्ही चोरी करणारे नाही आहेत, आम्ही प्रेमाने घेणारे आहोत आणि त्यांनी स्वखुशीने आलेले आहेत। कारण असं चोरून आणि हे करून उमेदवार उभं राहून टिकत नसतात। आमचा उमेदवार स्वच्छ आणि चांगल्या घराण्यातल्या चारित्र्याच्यामुळे लोकांनी आता स्वीकारलेला आहे आणि लोक वाट पाहत आहेत की 2 तारीख कधी येते आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन आम्ही कधी दाबतोय। रायगडचं राजकारण हे सुसंस्कृत होतं, आता कुठेतरी ते बदलत चाललं असं वाटतंय? काही लोकांचे विचार बदलले का राजकारण बदलतं? आमचे विचार पण नाही बदलले आणि आम्ही राजकारण पण नाही बदललं। त्यामुळे आमची जी संस्कृती आहे ते आम्ही जपण्याचं, जोपासण्याचं काम करतोय। बाकी कोण कसं काय जपतंय, जोपासतंय ते तुम्ही बघा, परंतु आम्हाला बाळासाहेबांची शिकवण होती की आपला जर चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करा, जाणून बुजून कोणाला लावायचं नाही, पण एखादा जर तसाच अंगावरती आला तर त्याला शिंगावरती घ्यायचं, हे पण आमचं ब्रीदवाक्य आहे आणि हे आम्ही ठरवलेलं आहे। कोलाडचा जो ब्रिज थांबलेला आहे त्यामागे तुम्ही आहात असं अप्रत्यक्ष ते म्हणालेत, मुंबई गोवा हायवेचा। असं बऱ्याच ठिकाणी आहे, लक्ष आलं का? त्यांना आता मला वाटतं जळी, स्थळी, पाताळी मीच दिसत असेल आणि आमचं दळवी दिसत असेल, तिकडे थोरे दिसत असेल, त्याला आमचा काय दोष आहे?
तुमचा बालेकिल्ला, तुमचं होम पेज ग्राउंड सगळं तुम्ही केंद्रात तुम्ही तिथं लोकांना मोठमोठ्या लोकांना बाता ठोकताय की मी असं करेल, मी तसं करेल, मी केंद्रामध्ये आहे, मी ह्याच्यामध्ये आहे. आणि मग एक मी महाराष्ट्राचा आमदार आणि आता मंत्री जर तुमचं एवढं जर रोखू शकतो तर मग तुम्ही पुढे विचार करा. देखो आगे आगे क्या होता है. कोर्टाने सर निवडणुकांना स्थगिती दिली नाहीये, याकडे आपण कसं पाहताय? चांगली बाब आहे. सगळेजण टेन्शनवरती होते कारण 90% प्रचार संपलेला होता. 2 दिवसाचाच फक्त आता कालपासून आज राहिलेला आहे 3 दिवसाचा. आणि त्याच्यामुळे सगळेच जण धाकधुकीत होते. पण ही निवडणूक होऊन जाते. दुसरी निवडणूक पण त्यांनी सिग्नल दिलेला आहे, घ्यायला काय हरकत नाही आहे. कदाचित लवकरात लवकर ती पण निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका होतील. म्हणजे आता निवडणुकीला कुठल्याही स्थगिती मिळणार नाही, थांबणार नाही. एकंदरीत सर श्रीवर्धन, रोहा, मुरुड या संपूर्ण निवडणुकीकडे आपण कसं पाहताय? रोहा, मुरुड, श्रीवर्धन, महाड, खोपोली, माथेरान, कर्जत हे कशाला वगळले? सगळ्या निवडणुकीकडं आम्ही चांगल्या स्वच्छ चारित्र्याने पाहतोय की आम्ही ह्या निवडणुका जिंकण्याच्या पावित्र्यामध्ये उतरलेलो आहोत. काही ठिकाणी आमच्या युत्या आहेत भारतीय जनता पार्टीबरोबर, काही ठिकाणी नाहीत. परंतु जिथे जिथे आहेत तिथं पण आणि जिथे नाहीत तिथे पण आम्ही स्वबळावरती लढतोय आणि आम्ही पाहूया जनता कोणाला कौल देते ते. धन्यवाद सर. हे होते मंत्री भरत गोगावले. राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.